नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचे स्वागत। मी सतीश काळे। रिसेंट अपडेट्सप्रमाणे तुम्हाला समजलं असेल की ONGCने सिलेबस चेंज केला नाही। भरमसाठ 26 ते 27 सब्जेक्ट्स टाकले त्यानं। म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंगला जे काही ऑप्शनल विषय असायचे, काही कॉलेजेसला नसायचे सुद्धा, ऑल ओव्हर इंडियामधले त्यांनी सगळे विषय टाकून दिले त्याच्यामध्ये। विषय 26-27 आहेत। म्हणजे ह्याच्यावरनं तुम्ही पॅनिक होण्यासाठी काहीच असं वेगळं रिझन नाही। हे तुमच्यासाठी सिलेबस चेंज नाही झाला, तुमच्या एकाच प्रोडक्शन F1 साठी, प्रोडक्शन F2 साठी किंवा मेकॅनिकल ग्रेडसाठी बिलकुल नाही। सगळ्यांसाठीचाच हा चेंज असलेला सिलेबस आहे, कारण रिलेटिव्ह स्कोर तुम्हाला काढायचा आहे। थोडंही पॅनिक न होता काही थोड्याशा स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करूया, थोडेसे बुक्सविषयी बोलूया, काही तुम्हाला वेगवेगळे विषयांची नावं सांगू इच्छितो बघा मी, बरं का। ते त्यांच्यामध्ये सिलेबसमध्ये घेतलेले, ह्या सिलेबसमध्ये असलेले वेगवेगळे नावं। मेकॅट्रॉनिक्स हा विषय जवळपास आपल्या ह्या रेग्युलर करिक्युलमच्या युनिव्हर्सिटीला नाही येतो, ओके ना। अगोदर असायचा, आता जवळपास फेज आउट झालेला आहे तो, ओके। हायब्रिड व्हेकल्स आहे, मटेरियल हँडलिंग सिस्टम, फार्म इक्विपमेंट या सब्जेक्टसुद्धा आहे। आता याचं नाव तुम्ही मे बी बऱ्याच जणांनी फर्स्ट टाईम ऐकलं असेल। हा विषयसुद्धा आहे, त्याचा सिलेबस पण मेन्शन केला आहे। आता हे असे बरेचसे नावं आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे। डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स म्हणा किंवा टूल इंजिनिअरिंग सेपरेट दिलं आहे त्यांनी, CIM दिलं आहे त्यांनी सेपरेट, इंडस्ट्रियल रोबोटिक्स दिलं आहे, त्याच्यातल्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज दिल्या आहेत। काही असू द्या, इतके मोठे असलेले 24-25 पानं, तुम्हाला वाटलं की हा आता कसा अभ्यास करायचा, काय करायचं, तर बिलकुलच पॅनिक न होता सिलेबस त्यांनी इतके लंबे पेजेस देण्याचं रिझन असं आहे की त्यांनी एकदम डिटेल्डमध्ये सिलेबस दिला आहे बघा। सॉममध्ये काय A, B, C, D सगळंच दिलं आहे त्यांनी, एकदम जशी अनुक्रमणिका कशी असते आपली, इंडेक्स कसा असतो एखाद्या सॉमच्या पुस्तकाचा, डिटेलमध्ये। आणि त्याच्यामध्ये पण इंटरचेंजिंग केलं, काही बी कुठंही टाकलं बरं का, हे पण तेवढंच क्लिअर आहे, काही पण कुठंही टाकलं। त्याच्यामुळं अशा टाईपच्या सिच्युएशनला टॅकल करण्यासाठी आपली अगोदरची स्ट्रॅटेजी चेंज न करता त्याच्यावरतीच तुम्ही कॅरी फॉरवर्ड करायचं। व्हॉट, काय एक्झॅक्टली, जे तुमचे डिप्लोमाचे कोर सब्जेक्ट्स आहेत त्यांच्यावरतीच तुमचा चांगला हँड ठेवून त्याचा चांगला अभ्यास करून तुम्हाला पुढे प्रोसीड करायचं आहे। ज्यावेळेस तुम्हाला एक्स्ट्रा वेळ भेटेल आणि लेवल ह्याची एकदम डिप्लोमा लेवलची, म्हणजे बेसिक लेवलचे क्वेश्चन, बेसिक टू मीडियम लेवलचे क्वेश्चन्स त्या टॉपिकमधनं, त्या विषयांमधनं तुम्हाला विचारले जाणार आहेत। ह्याच्यामध्ये बाकीचं वेटेज काही त्यांनी चेंज नाही केलं। बाकीचं वेटेज म्हणजे पार्ट Aला जो 20% वेटेज होतं ते तसंच आहे, 1 मार्क्स। त्याच्यामध्ये असले इंटरप्रिटेशन, लॉजिकल, बेसिक न्यूमरसी, जनरल अवेअरनेस जशाच तसंच आहे बरं का। पार्ट Bला डोमेन रिलेटेड जो आहे 80 मार्क्ससाठी हा विचारला जाणारा हा पोर्शन जशाच तसा आहे, जो की आपण 24 पानाचा डिस्कस करतो, तो 80 पानाचा आहे। आणखी इकडचे पानं ॲड केले असतात आणखी 30-35 पानाचा, जे की UPSCला पण नसावा आणि IESला पण अशा गोष्टी नसाव्यात, ओके। त्यांनी सगळंच काही कव्हर केलं आहे, जेवढं काही जगामध्ये असतं ना हे डिप्लोमा इंजिनिअरिंगला, तेवढं सगळं कव्हर केलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ओके, ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, RS खुर्मी नावाचं पुस्तक तुमच्याकडे असणार, यस। त्यातले सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत। त्याच्यामध्ये ते थेरॉटिकल सुरुवातीला जो दिलेला पोर्शन असतो, बरोबर की नाही, कुठल्याही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पण आहे आपल्याला याच्यामध्ये, काय नाही फक्त सांगा तुम्ही, असं काहीच नाही, सगळंच आहे याच्यामध्ये। त्यामुळे जो सुरुवातीचा दिलेला पोर्शन जो असतो ना बेसिक, ओके, शॉर्टमधला, तो तुम्हाला रीड करायचा आहे। ऑब्वियसली तुमचा जर व्हिडिओ कोर्स असेल तर व्हिडिओ कोर्समध्ये आपण बरंचसं कंटेंट कव्हर करत आहोत। बऱ्याचशा टॉपिक्सवरती सुद्धा आपण MCQ सेशन्स घेणार आहोत आता इथून पुढे सुद्धा। ते सुद्धा MCQ सेशन्स तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असेल। ऑब्वियसली आपल्या यूट्यूबला आणि टेलिग्रामला सुद्धा मी अपडेट करेल ह्या सगळ्या MCQ सेशन्सविषयी, जेणेकरून आपण असा प्रयत्न करूया की त्या पोर्शनला कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, आपण त्या पोर्शनला कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, एकदम जास्तीचे MCQज आपण कव्हर करूया। एक्झाम्पल थर्मोडायनॅमिक्स असेल एकदम 100 MCQज, सॉम असेल आणखी 70-80 MCQज, आणखी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल 60-70 MCQज, अशा टाईपचं हे सगळं पॅटर्न आपण इथं कॅरी आउट करूया, ओके। ज्यांचा काही टच नसेल एखाद्या सब्जेक्टला त्यांनाही आपण इकडं कव्हर करण्यास मदत करूया, ओके। एवढं ओके माझ्या साईडनं। आता सिलेबस जर तुम्ही बघितला तर आय थिंक तुम्हाला याला नाही वाचलेलंच बरं आहे। हा काय 24 पानाचा सिलेबस, काय सिलेबस म्हणून थोडे असते, आता नोट झाल्या खरं एका विषयाच्या एवढ्या। मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इंट्रोडक्शन टू द मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या ह्या नोट झाल्या। मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये काय असते हे सगळं इकडं दिसतंय बघा तुम्हाला, हे काहीसं, ओके, त्याच्यापेक्षाही जास्त दिसतंय। तर हे MCQ तुम्ही जशाच तसे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, जे आपल्या RS खुर्मीमध्ये असतील, ओके। SSC लेवलचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करा, जे की आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल मार्केटमध्ये तुमच्याकडे बुक्स असेल ते सॉल्व्ह करा, PDF टेलिग्रामवरून अवेलेबल झाली असेल ती सॉल्व्ह करा। काही ना चला कुठल्याच क्लासच्या व्हिडिओ कोर्सची मदत नाही घेतली, त्यांना सेल्फ स्टडी करायचं आहे। तुमचे डिप्लोमाचे जे बुक्स असतील, ओके, बुक्स असतील त्या बुक्सला तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा। जर आणखी काहींना स्टार्ट केलंच नसेल तर त्यांच्यासाठी सांगतोय। आणि जे काही नवीन तुम्हाला टॉपिक्स दिसतात, काहींनी बऱ्यापैकी अभ्यास करत आलेत, पण हे समोरचं चित्र बघितल्यानंतर
काहींचं डोकंच फिरलं डायरेक्टली. आय मीन बरेचसे कॉल्स आले की सर एवढा सिलेबस असतो का, हे काय सर, मग कसं करायचं, हे होईल, कट ऑफ काय लागेल. हे प्रश्न तुमच्यासाठी नाही, हे सगळ्यांसाठीच असणार आहे, ते कॉमन. त्यामुळे पॅनिक होऊ नका, ह्यामध्ये बिलकुलच पॅनिक होण्यासारखी सिच्युएशन नाही ही. ऑब्व्हियसली जे विचारायचं तेच विचारणं. एकदम शेवटी आणखी लाईन टाकली की सिलेबसच्या शेवटी आणखी एक लाईन आहे याच्यामध्ये, त्याच्या सिमिलर आणखी काही प्रश्न तुम्हाला तसे विचारले जातील. म्हणजे नेमकं काय करायचं आहे इकडं लक्ष द्यायचं नाही. आपले डिप्लोमाचे असलेले विषय त्यांना प्रॉपरली बघायचं आहे. जे काही एक्स्ट्रा विषय होते तुम्हाला डिप्लोमाला, जे की याच्यामध्ये आहेत, त्यांचाही बेसिक लेवलचा अभ्यास करायचा आहे. आत्ता बोलल्याप्रमाणे आर एस खुर्मीच्या जो इनिशियल लेवलचा जो ब्रीफमध्ये त्या विषयाची माहिती दिली असती त्याचा अभ्यास करायचा आहे. आर एस खुर्मीचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. SSCचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपली टेस्ट सिरीज तुम्हाला जर बघायची असेल तुम्ही अवश्य बघा. आपण याच टाईपमधनं सगळीकडनं एक्स्ट्रॅक्ट घेऊन ती टेस्ट सिरीज बनवलं आहे. त्यामध्ये डिटेल्ड सोल्युशन्स ॲन्सर आहेत ते पण बघू शकता. व्हिडिओ कोर्सची जर मदत घ्यायची असेल तुम्हाला तीही तुम्ही मदत घेऊ शकता. फास्टमध्ये फास्ट फॉरवर्ड होऊन लेक्चर्स बघू शकता. मॅक्सिमम कंटेंट मी आणखी सुद्धा अपलोड करणार आहे ह्या सिलेबसला बघूनच. जे काही एक्स्ट्रा पोर्शन कव्हर केला आहे तो सुद्धा. आणि सिलेबसविषयी सांगायचं असेल 2-3 शब्द, आपले हे शब्द इथं सांगूया बघा. थर्मोडायनॅमिक्समध्ये हे काय आहे, बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. बरं ठीक आहे. त्याच्यामध्ये युनिट 1 इंट्रोडक्शन टू थर्मोडायनॅमिक्स दिले. हे थर्मोडायनॅमिक्स रिलेटेडचे हे पॉईंट्स आहेत, मान्य आहे एवढं. बरं, हे ट्रान्सफर अँड थर्मल पॉवर प्लांटमध्ये त्याच्यामध्ये काय केलं आहे यांनी, असं कंबाईन केलं बघा. हे ट्रान्सफरचाही पोर्शन आहे आणि पॉवर प्लांटचाही, हे बॉयलर्स हे ते सगळंच घेतलं आहे, काही सोडलं नाही इथं. नंतर स्टीम टर्बाईन्समध्ये हे सगळे असले 3 स्टीम टर्बाईन्स. पण आता त्यांनी म्हणलं स्टीम टर्बाईन्स, मग खाली आयसी इंजिन का बरं दिलं. मग हे आयसी इंजिनचा सेपरेट पोर्शन आहे, पण तरीसुद्धा इथं स्टीम टर्बाईन्सच्या अंडर तुम्ही सांगा बरं कुठल्या पुस्तकामध्ये आयसी इंजिन आणि SI इंजिन आणि CI इंजिन असते, 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक, हे मात्र माहीत नाही. आता हे कुठलं स्टीम टर्बाईन आहे. ऑब्व्हियसली स्टीम टर्बाईन म्हणलं त्याच्यावर वर्किंग फ्लुइड स्टीम असतं. बरं काय मला ह्या सिलेबसच्या अगेन्स्टमध्ये जाऊन काय बोलायचं नाही, बट स्टीम टर्बाईन्सच्या अंडर जर असं द्यायचं असेल तर माहीत नाही. मग ह्या सिलेबसमध्ये किती लॉजिक आहे हे तुम्ही ठरवून घ्या तुमच्या लेवलला. आता एक दुसरा मोठा जोक बघायचा तुम्हाला. बघा, मशीन टूल्स अँड मशीनिंग प्रोसेसेस. मशीन टूल आणि मशीनिंग प्रोसेसेस. बरं ठीक आहे बघा, ह्याच्यामध्ये इनडायरेक्टली घेतलं ह्याने क्विक रिटर्न मोशन मेकॅनिझम घेतलं, कारण ते मशीन टूलमध्ये वापरलं जातं, शेपरमध्ये ह्याच्यामध्ये, म्हणून घेतलं असेल, काही अडचण नाही आहे. पुढचं मटेरियल सायन्स बघायचं. हे घ्या मटेरियल सायन्सचे टॉपिक्स. तर ह्यांनी सगळंच मेन्शन केलं. हे एकदम छोटू पण युनिट सेल, स्पेस लॅटिस, क्रिस्टल सिस्टम, 7 बेसिक क्रिस्टल सिस्टम. ऑब्व्हियसली हे कसं असतं बघा, स्पेस लॅटिस किंवा लॅटिस सिस्टम म्हणलं की बाय डिफॉल्ट हे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये येत असतात बघा. स्ट्रक्चर म्हणलं की हे सगळे स्ट्रक्चर, त्यांनी सगळे नाव घेतले स्ट्रक्चरचे, कोणाला नाराज नाही केलेलं इथं. ओके, त्यामुळे तुम्ही याच्याकडनं बघून जर तुमच्या अभ्यासामध्ये जर डिस्टर्बन्स करून घेत असाल, पॅनिक होत असेल, त्याला काही मिनिंग नाही. सो बेटर आपले डिप्लोमाचे सब्जेक्ट्स त्यांना फुली फोकस ठेवा, टार्गेट ठेवा. काही रिसेंट्समध्ये आता आपल्या टेलिग्राम चॅनल्सवरती प्रिव्हियसचे पेपर्स अपलोड केले आहेत आणि त्याचप्रमाणे आणखी काही ॲडिशनल PDFs मी जेवढ्या मदत करता येईल तुम्हाला आजपासून पुढे तेवढी मी मदत करेल आपल्या टेलिग्रामद्वारे. सो हेच आपल्या ह्या सेशनचा मतलब होता. बाकी काही वेगळं काही सांगायचं नव्हतं तुम्हाला. बाकीचे काही अडचण असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरला कॉल करू शकता, आय मीन आपल्या ब्रँचला व्हिजिट करू शकता, टेलिग्रामवरती मेसेज करू शकता आपल्या डिस्कशन चॅनलवरती. सो याच्यापेक्षा काही अडचण असेल तर. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.